आपण मागच्या भागात पाहिलं की गुळाच्या पोळीसाठी गुळ तयार कसा करायचा, तो गुळ आपण तयार करून ठेवून घेतलेला आहे. आता आपल्याला गुळाच्या पोळीसाठी पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर हे आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हा 1 वाटी आपण मैदा घेतलेला आहे आणि या दोघांना आपण चांगलं मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये आपण तेलाचं मोहन टाकणार आहोत. हे मोहन टाकल्यानंतर आपल्याला खूप चांगल्याने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मोहन अगदी सर्व दूर छान मिक्स झालं पाहिजे. आणखीन मग आपण याला भिजवून घेऊ. आता हे भिजवायला थोडा वेळ लागणार आहे. आणखीन त्याला भिजवल्यानंतर आपल्याला 10-15 मिनिटं मुरू द्यायचं आहे. अर्धा तास ठेवलं तर खूपच छान आहे. तर हे आपल्याला मुरू द्यायचं आहे भिजवून. तर मी आता याला तुम्हाला दाखवते. फक्त हे असं मिक्स करून घ्यायचं खूप छान आणि याला पाण्याने भिजवून घ्यायचं आहे. आता मी आधीपासून जे पीठ भिजवून ठेवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते की कसं आपल्याला किती घट्ट पीठ घ्यायचं आहे. तर हे मी आधीपासून भिजवून ठेवलेलं पीठ आहे आणि साधारण आपण पोळी करतो त्या पोळीपेक्षा थोडं घट्ट पीठ ठेवायचं आहे. म्हणजे काय की गूळ आपल्याला त्याच्यात भरून आणि ती पोळी फाटणार नाही. तर असं मी आधी भिजवून ठेवलेलं पीठ आहे आणि हा गूळ जो आपण तयार केला होता त्या गुळाचे मी असे गोळे बनवून घेतलेले आहेत. तर हे गोळे आपण बरोबर ठेवू म्हणजे आपल्या पोळ्या फार पटकन बनतील. गुळाची पोळी करण्याकरता साधारण आपण या इतक्या आकाराचा पोळीचा आटा घेणार आहोत. कणिक पिठाची गोळी करणार आहोत आणि आपण या गुळाच्या ज्या गोट्या करून ठेवल्या आहे हा अशा गोल गोळ्या या आपण याच्यामध्ये छान भरून घेणार आहोत. जसं आपण पुरणपोळी भरतो तसंच आपण यालाही खूप छान भरून घ्यायचं आहे. अगदी जरा पण गुळ बाहेर आला नाही पाहिजे. पण अशा रीतीने भरून आपण छान याची पोळी लाटून घ्यायची आहे. आपल्याला एक याच्यामध्ये टिप सांगते की आपला गूळ जितका घट्ट असेल जितका नरम असेल त्याप्रमाणे आपण आटा घट्ट किंवा नरम घ्यायचा आहे. गुळाच्या कन्सिस्टन्सी प्रमाणे आपल्याला आट्याला भिजवायचं आहे. आणि पहा आता याच्या पोळ्या लाटायला इतकं सोपं जातं आहे. गूळ सर्व दूर पसरतोय. पूर्ण गोळीभर अगदी पूर्ण पोळीभर गूळ पसरलेला आहे आणि हा गूळ सर्व ठिकाणी पसरला म्हणजे मग पोळी खूप छान होईल आपली. पहा पोळी किती सहज लाटली जाते. बिलकुल लाटायला त्रास होत नाहीये आणि खूप छान गूळ सगळीकडे फैललेला आहे. अशा रीतीने आपण आणि थोड्याशा पोळ्या करून घेऊ. 2-3 पोळ्या करून घेऊया. आणखीन आपला जर गूळ समजा थोडासा कडक झाला तर त्याच्यामध्ये 2 चमचे दुधाचा हात लावून आणि त्याला आपण हाताने छान मळून घ्यायचं म्हणजे तो गूळ आपला छान नरम होऊन जातो. आणि जर समजा तुमचा गूळ थोडा पातळ झाला तर मग त्याला थोडंसं गरम करा आणि त्याला थोडंसं गरम करून घट्ट करून घ्या म्हणजे मग गूळ तुमचा जो पातळ असेल तो बरोबर होऊन जाईल. तर अशा रीतीने तुम्ही गुळाच्या पोळ्या केल्यात तर त्या सर्वांना घरात खूप आवडतील आणि खूप छान लागतील. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर पण करा. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही पोळी अशी कोरडी पण ठेवू शकता आणि जर तुम्हाला वाटलं तुमच्या घरात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याला थोडंसं तूप टाकून जर फ्राय केलं शॅलो फ्राय केलं तर पोळी खूपच छान लागेल. मग ती पोळी अगदी मस्त लागते. नंतर तुम्हाला वरनं तूप नाही घेतलं तरी चालतं. तुम्ही या गुळाच्या पोळ्या छोट्या मोठ्या कशाही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. तुम्हाला जर मोठ्या मोठ्या आवडत असेल तर तुम्ही मोठ्याही लाटून मोठ्या मोठ्या पोळ्या करू शकता आणि जर छोट्या आवडत असेल तर तुम्ही छोटा साईज पण ठेवू शकता. हा असा इतका साईज पण तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला वाटलं तर तुम्ही अशा मोठ्या मोठ्या पोळ्या पण करू शकता. अशा रीतीने केलेल्या पोळ्यांची चव खूपच छान लागते, खमंग लागते आणि अगदी आपल्याला घरात सर्वांना आवडेल अशी गुळाची पोळी बनते. समजा तुम्हाला मलाई नसेल टाकायची तर तुम्ही त्याच्याऐवजी खवा पण टाकू शकता. 1-2 चमचे खवा जर तुम्ही टाकलात तर त्याच्याने पण खूप चांगला स्वाद येतो आणि आपली पोळी खूप छान होते. तर अशा रीतीने तुम्ही गुळाच्या पोळ्या करा आणि आपल्या घरातल्या सर्व लोकांना संक्रांतीचा खाऊ घाला आणि पहा सगळ्यांची तुम्ही वाहवा मिळवा. शुभेच्छा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा.